ब्लॉग संपला मित्रांनो. संपला, खपला, कच्चा कुच. आता बिल्डिंगला पोहोचलो आम्ही. नमस्कार मंडळी, आलो आहे परत 1.5 महिन्यांनी, सॉरी 3 महिन्यांनी. सध्या जॉब बीब आणि बिझनेस मध्ये जरा बिझी होतो मी. जनता को आप मूर्ख समझना बंद कर दीजिए. तर फर्स्ट ऑफ ऑल सॉरी. अँड आता व्लॉग होणार आहे कंटिन्यू. तर आज म्हणजे मी बरेच दिवसापासून म्हणजे पहिले डिसाईड केलं की मराठीत व्लॉगिंग करायची. तर आज आम्ही चाललोय, म्हणजे आम्हाला आम्ही चाललोय मिसळ खायला मुरबाडला. म्हणजे आमच्यापासून कमीत कमी एक 60 किलोमीटर असेल. हा म्हणजे येऊन जाऊन 60 किलोमीटर. तर आता आम्ही चाललोय. खिशात आमच्या पैसे म्हणजे किती असेल म्हणजे तुम्हाला असं अंदाज लावू शकाल तुम्ही. ऐकत ना मी काय म्हणतो, मुलींची कॉन्ट्री कशी असते, 1000 हा नाही ना, तुम्हाला कॉन्ट्री सांगेल मी गर्वानी सांगतो. 1 मिनिट. तर माझ्याकडे आहे, तुम्हाला जसं माहिती आहे, मी यानी हमसफर ब्लॉग्स साहिल वाघमारे, माझ्याकडे आहे 400 रुपये खिशात. हा वेदांत ह्याच्याकडे आहे 300 रुपये. 250-300. लाडात येऊ नको, आवाजाने कळलं असेल आता कोणावर येणार आहे गाडी. ह्याच्याकडे आहे 300-200च्या आसपास. 300 पकडून चला. या बॉय हा जो आहे, हा व्यक्ती आलाय उतादी, घातले बघा हुडी, खाली घातली जीन्स. पण ह्यांनी किती आणले सर? शुभम पालांडे सर. आता बघ मी 50 आणले असते तर ते असं मजा नसती आली, म्हणून थोडे 50च्या वर आणले. 100 4 व्हीलर चाललोय रे आम्ही. 1000 रुपये पण नाही रे. डिझेल गाडी घेऊन चालले, गाडीत डिझेल पण नाही. जर मित्रांनो आम्ही अडकलो तर आम्हाला जीपे करा. कुठे काय झालं म्हणजे हा ब्लॉग म्हणजे येईल का नाही त्याच्या पहिले म्हणजे आम्ही स्टोरी टाकू. जर आम्हाला पैशाची गरज लागली तर आम्ही स्टोरी टाकू, स्कॅनर टाकू. मिनिमम 100 रुपये तरी टाका ऍटलीस्ट. हा म्हणजे आमचं कसं, गरीब आमचे चेहरे बघा. मेरे हिसाब से 100% मुंबई आओ. तर मी आलो कामावरून. आमचं काल रात्री असं झालं, चला जाऊया, कारण वेदांत चाललंय आता पुढच्या 1 महिन्यासाठी. तो चाललाय गावी, त्याचं जमिनाचा काहीतरी वार्तालाप विषय आहे, तो चाललाय त्या निमित्त. हा हे सीए, हे होणारे सीए सर तुमचा चेहरा दाखवा. हे हिशोब करतात आता पण बघा, मोबाईल मध्ये यांचा हिशोब चालूच आहे. गणित काय सोडायचं त्यांनी, काय म्हणजे सोडतच नाही गणित, नुसतं चाटायला घेतलाय गणितला. गाडी मधलेच व्लॉग आहे हा जीवन आहे ना आमच्या गाडीमध्येच आहे. आम्ही चाललोय मुरबाडला. प्रांजली मुरबाडला एक्झॅक्ट आहे ना ते हॉटेल न्यू प्रांजली करून, खूप फेमस आहे. आम्ही आहे ना म्हणजे 3 वर्ष पहिले आहे ना, आम्ही गणपती गडड आम्ही ट्रेक साठी गेलेलो. तर आम्ही ब्लॉग काढलेला, तो पण मी ब्लॉग आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आम्ही गेलेलो, पण एका व्यक्तीमुळे तिथे पळूच्या विषयावर आम्हाला, पळू गाव आहे, पळू आम्ही घरी आलोय. म्हणजे एकदम डेंजर काम झालेलं ते. तर आम्हाला अशी मिसळ आहे ना फक्त घापाघाप खायला लागली, म्हणजे ही चव घेऊन खाता नाही आली. तर आता 2 वर्षांनी का, कारण आम्ही बजेट सेव्हिंग करत होतो आम्ही हे ट्रिप करण्यासाठी. 2 वर्ष लागले. कंडिशन डाऊन आहे बाबा, मार्केट डाऊन आहे सगळं. हम शुद्ध गरीब आहे. तर आता आम्ही चाललोय मुरबाड. तुम्हाला हॉटेल खूप फेमस आहे, म्हणजे युट्यूबवर बरेच बघाल तुम्ही ते प्रांजल हॉटेलच्या बारेमध्ये. आणि आम्ही सगळं रूल्स फॉलो करून चालू. सगळ्यांनी सीट बेल्ट घातलेले आहे प्रॉपर, सगळ्यांकडे लायसन्स आहे, गाडीचे पेपर क्लिअर आहे, इन्शुरन्स पॉलिसी PUC सगळं काय आहे. पोलिसाची पण गाडी पोलीस नाही सांगायचं आम्हाला ते काय. चला कट, भेटतो पुढच्या फ्रेमला. आणि हा वाला इंट्रो कसा वाटलाय तुम्हाला? तर मित्रांनो आता ह्याच रस्त्याने आम्ही आलो आता. आणि हे हॉटेल प्रांजली, म्हणजे गर्दी बघा, दुपारची 2:30 वाजले आणि फुल पॅक आहे, बघू शकता. फुल पॅक. आता आतमध्ये गेल्यावर बघू. तर हे लॉक केली. हा ॲटिट्यूड बघा पोराचा, काय म्हणजे बिना लॉक करता काय ॲटिट्यूड आहे. नाही गाडीला कोण काय करणार तर नाही, विषय नाही. आता अनलॉक होईल ना? अनलॉक होते, लॉक नाही होत बोलतो. लॉक नाही होतं, अनलॉक कशी होती? आप भी ठीक करके देता हूँ. अनलॉक होईल ना? काय अवस्था आहे, काय अवस्था आहे. आपलं मिसळ पाव डबल वडा सांगितलं. हा त्याला बघून सिंगल दिला का तुम्ही? नाही मग त्याची बॉडी पर्सनॅलिटी बघू. मी नॉर्मल मिसळ पाव मागवलं, ह्याने पण मिसळ पाव, ह्याने पण मिसळ पाव, ह्याने वडा मिसळ मागवतो, पण डबल.
तोंड बघून वाटतंय हा डबल खाणारा माणूस आहे. ठीक आहे चला टेस्ट करतो आता कशी आहे बघू. मिसळ आता सुम्मा दिसते किंवा चुम्मा. कसं मित्रांनो मिसळ बोललं तर कांदा बिंदा वन साईड लागतो आपल्याला. कांदा टाकलाय मजबूत आणि आता लिंबू घेतलाय. लिंबूचा फोड जरा कमी छोटा दिलाय जर कंजूसी गेली काकाची. मग पैसे वगैरे वास का लिंबू पिळलाय. जरा मिक्सिंग मारू तरी तर वन साईड जरा तरी पण टाकू. पाव घ्यायचा असा कसं खायचं शिकवतो तुम्हाला. भक्क्या पाहिजे घास आहे ना का भक्क्या. पहिला घास का देऊ भक्क्या आहे. टेस्ट तर आहे तिखट पण आहे. संपवतो जरा अजून 1-2 घास घेतो नंतर मला सांगू कसं आहे. तर भेटतो नेक्स्ट फ्रेंड. आता एक राऊंड झालेलं आहे. परत रस्त्याची आता वाटी परत गेली आहे. रस्ता येतोय परत फरसाण आला आहे. वडे आता मी वडा खाणार आहे वड्यासोबत म्हणजे वडा मिसळ काय बोलतात वडा मिसळ. कांदा मागवला आहे. कांदा मजबूत आणला आहे. काकांनी ऐकलं कंजूसीचं. काकांनी वन साईड कांदा आणला आहे भरून आणि पाव मागवले. आता रस्सा मग येतो अजून तर आता तेही तोडतो कसं आहे बघू. आता म्हणजे लिंबू बघा किती दिले. तर्री बघा कशी आणली असा रस्सा नुसता. आता रस्साची लिंबू तोडू आता आम्ही याच्यात. हा पेमेंट बघा किती करतोय. तर बिल झालंय 347 फक्त. आम्ही 4 खाल्ले आहे. 4 मिसळ 3 एक्स्ट्रा वडे 1 वडा मिसळ होता. 1 एक्स्ट्रा हे बिल बघून घे. पण मजा आली मिसळ मजा म्हणजे हाय दम हाय वेगळा दादा. मस्त होती मिसळ आणि म्हणजे फक्त मिसळ खायला आम्ही आलो. पण बादशाह होती बस. हे कंदी पेढे बघा कंदी पेढे. हे म्हणजे फुल गाव आहे ना. तर जे मसाल्याची टेस्ट होती ना तर्रीची ते जुबरू होती. कशी होती सौरभ साहेब आपले रिव्ह्यू सांगा. 1 नंबर होती मिसळ. कसं वेदांत सर वेदांत सर लहानपर्यंत सोड ते काय खेळायचे मसाजसाठी ते ठेवते. तर मित्रांनो आता आम्ही इथून निघतोय. आता वेदांत बोलला त्याला एक जागा माहिती आहे. कुठे रे वेदांत? ते बदलापूरकडे 12वी डॅमच्या रस्त्याला. 12वी डॅमच्या रस्त्याला आणि सगळे 40च्या वर गाडी जात नाही. याला सेट केलं स्पीड 40च्या वर गाडी जात नाही. ABS BBS सगळं जॅमिंग आहे. स्पीड लॉक केलं आम्ही. आणि मेन गोष्ट होती मिसळ. पैसा वसूल आहे. 347 यायला 4 जणांनी पोट भरून खाल्लंय. मी वडा उसळ मी पहिल्यांदा खाल्लाय. मला आवडलं वडा उसळ हा कॉन्सेप्ट आहे ना. आता आम्ही इथून निघतोय. त्या लोकेशनला ब्लॉग एंड नाही झालाय. आता आम्ही चाललो बॅकग्राऊंड म्युझिक आणि आता आम्ही चाललोय त्या लोकेशनला बघू. आता हा बोलतोय की तुर्रब बादशाह लोकेशन एकदम. आता जर ही लोकेशन बादशाह नसली त्याला तिथे सोडणार आणि आम्ही जाणार कल्याणला आणि त्यासोबत शुभमलाही सोडणार. कारण मी वैतागलोय तशी घेऊन आम्ही पस्तवले. नाईट मॅच एक प्रकारचा शुभम. पोरींचा तर आहेच आता पोरांचा सुद्धा झालाय तो नाईट मेर. गाईज हा लोकेशन बघा. ही वेदन घेऊन आलाय. बाप लोकेशन आहे बाप. 12वी डॅमचा रोड लागतो हा. पण हा रोड आहे ना ह्या रोडने नाही आलोय. 12वी डॅमला गेलोय पण हा रोडला नाही आलो आम्ही. पण हा रोड आहे ना तबाई आहे भावा. बघा रोड बघा. फुकार रोड बघा. कचऱ्यापेक्षा भारी. इथे जर पावसाळ्यात बिसाळ्यात आलं आता पण बादशाह आहे. सिनेमॅटिक काढायला बाहेर गेलो तर एकदम सुपरा शॉट निघते. पण रस्ता मक्कन गेला रे मक्कन. मानला इज्जत आहे बाबा. इज्जत रस्त्याला इज्जत. गाईज आता इथे गाडी लावलेली आहे याच प्रकारे. पण रस्ता बघा खोकार आहे. खोकार रस्ता नवीन शब्द आहे खोकार. अभी वेदांत रील डालने वाला है. वेदांत ने एक रील निकाला है खोकार वाला. नया शब्द अभी बहुत यूज हुआ है इस ब्लॉग में. अरे यार हिंदी मध्ये काय बोलताय. ब्लॉग संपलाय मित्रांनो. खापला कच्चा कुछ. आता बिल्डिंगला पोहोचलो आम्ही आणि आम्हाला म्हणजे आम्ही वेदांत साहेबांनी आम्हाला खूप फिरवत घेऊन आले. म्हणजे चांगलंच बऱ्यापैकी फिरवलं आम्हाला. मजा आली. मिसळ वन साईड आणि आम्ही घरी पोहोचलोय म्हणजे पोहोचलोय आम्ही बिल्डिंगमध्येच आहे. आणि सगळे आता वाम आपल्या घरी. आणि कसा वाटला ब्लॉग सांगा नक्की कमेंट करून. आणि आता ट्राय करणार आहे रेग्युलर ब्लॉग टाकायचे. चला भेटतो पुढच्या ब्लॉगवर.